आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असो तर अध्यक्ष झालोच असतो ना, तरी तुमच्या सख्या भावाच्या पोटी जन्माला आलो। जाहीर मेळाव्यातून अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा। बारामतीत मला एकटं पाडण्याचा प्रयत्न होणार, माझा परिवार सोडला तर बाकी माझ्या विरोधात प्रचार करतील। बारामतीतील मेळाव्यात अजित पवार यांचं वक्तव्य। काही लोक भावनिक करण्याचा प्रयत्न करतील, पण भावनिक होऊन कामं होणार नाही। संसदेत भाषण करून फक्त संसदपटू पुरस्कार मिळवता येतो, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल। सख्या भावाच्या पोटी जन्माला आलात म्हणूनच इतकं मिळालं, नाहीतर तुम्ही आज कुठे असता? जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवारांना खोचक सवाल। जो नाही काकाचा, जो नाही काकीचा, तो काय होणार महाराष्ट्राचा? जितेंद्र आव्हाड यांची खोचक टीका। लिहून दिलेल्या भाषणातून विरोधकांवर टीका काढायचे, सरकारच्या जवळचे होता म्हणून सत्ताधाऱ्यांवर टीका केली नाही। आव्हाडांचा अजितदादांवर पलटवार। बारामतीतून लोकसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीचे संकेत। सुनेत्रा पवारांच्या कार्याचा आढावा घेणारा रथ बारामतीच्या रस्त्यावर, रथावर घड्याळ चिन्ह आणि पक्षाचं नावही। आपल्या उमेदवाराला निवडून द्या, पुढील खासदार यापेक्षा जास्त विकास करणार। बारामतीतील मेळाव्यातून अजित पवार यांचा शब्द। बारामतीत दादांच्या घरातूनच कुणी ना कुणी लढणार हे स्पष्ट होतंय। आम्हाला पूर्वीचेच दादा माहिती आहेत, बदललेले दादा आम्हाला ओळखू येत नाही। रोहित पवारांचा अजितदादांना टोला। आमचं ठरलंय आणि वातावरण फिरलंय। बारामतीतील बूथ कमिटीच्या मेळाव्यात अजित पवारांच्या समर्थनार्थ बॅनरने वेधलं सर्वांचं लक्ष।